नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण रव्यामध्ये दही टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय। चला वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करू। सर्वप्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता। यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे। सोबतच यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे। पाणी घालून आपण हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। या ठिकाणी तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरला ना तरी चालेल। आता व्यवस्थित असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। रेसिपी पौष्टिक आहे, झटपट होणारी आहे आणि मी तुम्हाला झटपट रेसिपी सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करून घ्या। पहा, आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पहा अशा स्वरूपाची झालेली आहे। आता जसा हा रवा भिजला जाईल ना तसा हा आणखीन जरासा घट्टसर बनेल। आता आपण यावरती झाकण ठेवूया, जेणेकरून हा रवा व्यवस्थित असा भिजला जाईल। 10 मिनिटांकरता आपण याला साईडला ठेवून देऊया आणि इकडे आपण दुसरी तयारी करूया। गॅसवरती कढई ठेवायची आहे। यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं। तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची। आता मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची। मोहरी तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा घालायचा आहे, सोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घालायची आहे। आणि आता कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट असा बनवू शकता। लहान मुलांना टिफिनसाठी किंवा मग सकाळी संध्याकाळी छोट्या मोठ्या भुकेसाठी नक्की बनवू शकता। इतका झटपट बनतो। महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही। पहा, इथे आपण कांदा छान लालसर भाजून घेतलेला आहे, परतून घेतलेला आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असा आपण यामध्ये परतून घेऊया। तर पहा, आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घेतलेले आहेत। आता गॅस बंद करूया आणि इकडे रवा ठेवला होता आपण झाकून, तो सुद्धा पहा मिक्स करून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता रवा व्यवस्थित असा भिजलेला आहे। भिजल्यानंतर छान असा फुललाय आणि मिश्रण घट्टसर झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये आपण परतून घेतलेल्या ज्या भाज्या होत्या, जे जिन्नस आहेत, ते सर्व साहित्य यामध्ये घालायचं आहे। आता भाज्या मी इथे इतक्या वापरलेल्या आहेत। तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, जसे की शिमला मिरची, गाजर, बीट वगैरे। जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही भाज्या परतून घालू शकता, जेणेकरून पदार्थ आणखीनच पौष्टिक बनेल। भाज्या घातल्या, आता ह्याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं। यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालून मिक्स करून घेऊया। अतिशय झटपट असा बनणारा आपला आजचा हा पदार्थ आहे। हा आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचं आहे इनो। थोडासा इनो घालूया आणि मिक्स करून घेऊया। इनोऐवजी तुम्ही यामध्ये बेकिंग सोडा वापरला तरीही चालेल। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। चला आता याचं काय बनवायचं आहे त्याकडे वळूया। गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे। यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि तडका पॅन थोडासा हलवून घ्यायचा, म्हणजे सर्व बाजूला तेल व्यवस्थित लागतं। तर आजची जी रेसिपी आहे ती आपण तडका पॅनमध्ये बनवणार आहोत। तयार केलेलं जे रव्याचं मिश्रण होतं ते 2-3 चमचे आपल्याला तडका पॅनमध्ये घालायचे आणि असं पसरवून घ्यायचं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। बारीक गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती याला आपण 2 मिनिटं झाकून ठेवूया। 2-3 मिनिटानंतर यावरचं झाकण काढायचं आहे। वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण याला पलटवून घेऊया। तर मंडळी, आज इथे आपण रव्यापासून झटपट असा हा बनडोसा बनवतोय। पहा, खालच्या बाजूने काही मस्त असा भाजला गेलेला आहे, रंगसुद्धा खूप छान आलेला आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। पहा, इथे आपण हा बनडोसा दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे। मस्त असा डोसा तयार झालेला आहे। आता आपण लगेचच याला काढून घेऊया। भाजताना गॅस मध्यम ते बारीकच ठेवायचा, जेणेकरून हा डोसा आतमध्येपर्यंत व्यवस्थित असा शिजला जातो, छान असा सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतो। चला आता याच पद्धतीने आपण दुसरा डोसासुद्धा बनवून घेऊया। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आता हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात। आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही नक्कीच मानता येतील। तर पहा, आपण घेतलेल्या साहित्यामध्ये आपले असे 4 बनडोसे तयार होतात। या साईजचे तुम्हाला लहान मोठे बनवायचे किंवा जास्त बनवायचे आहेत, त्यानुसार तुम्ही साहित्याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता। तर 1 वाटी रव्यामध्ये आपले इतके
म्हणजे 4 डोसे तयार होतात. अगदी सॉफ्ट आणि स्पंजचा हा डोसा बनतो. महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी तेलामध्ये तयार होतो आणि खायलाही तितकाच पौष्टिक आहे. लहान मुलांना तर हे बनडोसे फारच आवडतील. अशा पद्धतीने लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी हे बनडोसे एकदा नक्की ट्राय करून पहा. तर मंडळी, आपले मस्त असे हे बनडोसे इथे तयार झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जरासुद्धा आवडली असेल ना, एक लाईक जरूर करा आणि आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. हा डोसा किती सॉफ्ट आणि स्पॉन्ज झालेला आहे. आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे, जाळीदार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल याची खात्री आहे. चला मग आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन एका रेसिपीमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.